तुमच्यात हिंमत आहे, कुवत आहे ना, तुम्ही स्वतः पक्ष करा. आमचे राज साहेब बघा स्वतःच्या सेनेतून निघाले आणि स्वतःचा पक्ष निर्माण करून स्वतःच्या पक्षाचे निमंत्रण अध्यक्ष आहेत. तुम्ही तसं करून बघा ना, तुमची लायकी किती जनता दाखवेल तुम्हाला. काय माहितीये त्याने इकडचं तिकडचं खूप खाल्लेला. नाही सांगतो ना, त्याने इकडचं तिकडचं खूप ठोकून टाकेन मी. सामान्य शिवसैनिक सामान्य कार्यकर्त्याला खासदार बनवा, आमदार बनवा, नगरसेवक बनवा. या गद्दार या पैसेवाल्यांना बनवू नये उद्धव साहेबांनी. सगळ्या आमच्या जनतेचा तळतळाट लागणार आहे. म्हणजे गेलेत ना ते तिकडे, अजिबात सुखी राहणार नाही. जेवढं ते साहेबांना सतवतायत ना, याचं त्यांना ना खूप भोगावं लागणार. नेमका पत्ता कडवा आहे, एकनाथ शिंदे आहे. नमस्कार, तुम्ही लोकसत्ता पाहताय. मी सध्या उद्धव ठाकरेंच्या वर्धापन दिन जो आहे त्याच्या हॉलच्या बाहेर आहे. षण्मुखानंद हॉलच्या बाहेर पाहतोय आपण. हॉल पूर्णपणे भरलेला आहे आणि गर्दी जी आहे ती हॉलमध्ये न राहिल्यामुळे बाहेर लोक जमलेत. स्क्रीन लावली आहे. आतमध्ये जितके लोक आहेत तितकेच लोक बाहेर दिसत आहेत आणि त्यातूनच उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी किती शिवसैनिक आलेत ते आपण पाहू शकतो. आपल्यासोबत महिला मंडळ आहेत. भगवं वादळ हॉलच्या बाहेर बसलेलं आहे. भगव्या साड्या घालून उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिक आलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, तुम्ही कुठून आलेलात? प्रभादेवीवर. तुम्ही प्रभादेवी म्हणजे अगदी बाले किल्ल्यातून आलात? हो, 194 शाखा क्रमांक. काय वाटतंय, कालच 6 खासदार सोडून जात आहेत, गेले तर 600 तयार झाले ना. पण तुम्हाला वाटतं 600 तयार होतील परत? का नाही होणार? बाळासाहेबांचं शिकवणच आहे तशी. आणि पुन्हा ते 600 सोडून गेले तर मग काय? नाही जाणार. कट्टर शिवसैनिक ते कोण गेले का सोडून? तुम्हाला एकूण काय वाटतं की उद्धव ठाकरेंना लोक सोडून का जातात? त्यांचं मन त्यांना खात असेल मग जात असेल. कशामुळे पण नक्की कारण काय? ते आता मी कसं सांगू, ते प्रत्येकाचे विचार आहेत. पण उद्धव साहेबांनी सर्वांनाच मोठं केलंय आणि मराठी माणसांसाठीच ते लढतात आहेत. मग जेव्हा त्याला कळायला पाहिजे हे विचार करताना. असे लोक सोडून जातात तेव्हा राग येतो, वाईट वाटतं, नक्की काय होतं? राग तर येतो, संताप तर येतोच ना. पण जाणाऱ्याला कळायला पाहिजे ना की आपल्याला बाळासाहेबांनी शिकवण दिली. ताई, काय वाटतंय, लोक सोडून जात आहेत, आता तुम्ही बोलत होतात, काय राग येतो, काय होतं? संताप येतो, संताप येतो. संजय राऊत तर म्हणालेत आता संताप बाहेर काढा. काढायलाच पाहिजे आणि काढणारच. पण तुम्ही आता जुन्या शिवसैनिक वाटता. काय वाटतं की उद्धव ठाकरे लोक सोडून जातात, आधी उद्धव ठाकरेंसोबत हेच लोक होते, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मोठं केलं, आता हे सोडून जातात, काय वाटतं, काय मनात काय? मनात आता त्यांच्या काय विचार आले असं त्यांचं त्यांना माहिती. गेले दुसरे पैदा होतील, होणार 100%. पण हे दुसरे कायम राहतील? हा, राहणार कायम. कट्टर शिवसैनिकाचे नक्कीच राहणार. नक्कीच 60वा वर्धापन दिवस आहे आज आणि राग व्यक्त करतायत लोक, रोष व्यक्त करतायत. ताई, काय वाटतंय, लोक सोडून जात आहेत पण गर्दी तितकीच दिसते? लोक सोडून गेली त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. 6 गेले, आम्ही शिवसैनिक 60 जण घडवू. एवढी हिंमत आहे आमच्या शिवसैनिकांमध्ये. गेलेल्यांबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि जाणाऱ्यांना जेवढं जायचंय तेवढ्यांना जाऊ दे. आम्हाला काही फरक त्याच्याबद्दल पडणार नाही. खरं सगळा शिवसैनिक आमच्या बरोबर आहे, उद्धव साहेबांबरोबर आहे. ज्यांनी गेलेत ना त्यांनी सरळ राजीनामे देऊन जावं. एवढी महिना त्यांच्या दम आहे, तर त्यांनी राजीनामे द्यावे आमच्या इकडून आणि नंतर कुठल्या आमच्या इथून निवडून गेले ना, निवडून कुठून गेले, उद्धव साहेबांच्या याच्यातून निवडून गेले ना, मग त्यांनी राजीनामा देऊन जावं ना. दम आहे त्यांच्यात तर असे का गेले? तुम्ही येता आमच्यामध्ये राहता, निवडून आले की तिकडे जाता ना, मग तुम्ही राजीनामा देऊन का जात नाही? जा ना मग. यात पक्षाचं काही चुकतं असं वाटतं? काय नाही, आमच्या पक्षाचं काही चुकत नाही. आमचे उद्धव साहेब भोळे आहेत म्हणून त्यांना लोक हे करतात. आमचे उद्धव साहेब जे आहेत समजून घेतात सगळ्यांना, तसे बाकीचे लोक नाही आहेत. म्हणून तेच उद्धव ठाकरेंचं तेच चुकतं का की ते अगदी समजून घेतात? ते प्रेमळ आहेत ना, स्वभाव आहे त्यांचा तो प्रेमळ, त्याच्यामुळे फायदा घेतात लोक. तर उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं वय किती आहे? काय वय किती आहे तुमचं? वय 68. तुम्ही शिवसैनिक जुन्या दिसता. हा, जुनच आहे. कट्टर. हा, काय वाटतंय, आधीची शिवसेना लोक येत होते, लोक आक्रमकपणे दिसत होते, आता लोक सोडून जात आहेत, काय वाटतंय? ते गद्दार लोक सोडून जातात. आम्ही गद्दार ना, आम्ही कष्ट करतोय आणि आम्ही कट्टर शिवसैनिक राहणार. 50 खोके नाही, एकदम ओके. ते घेतात आणि जातात, जाऊ दे.
त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख नाहीये. जे कट्टर आहे ना तेच राहणार आहेत. 6 लोक गेले ना तर 6,000 येणार, 60,000 वाढणार. कुठेही शिवसैनिक कमी पडत नाही. साहेबांच्या बरोबर आम्ही कायम राहू, कायम स्वरूपी राहू. आणि हे लोकांना पैसा जास्त होतो म्हणून ते लोक निघून जातात. स्वतःचा पैसा वाचवतायत, स्वतःचा पैसा वाचवतायत जो आहे ना. महाग आलाय. आणि ना आमच्या जीवावर माजलेत सगळे पैसे, आमच्या जीवावरच कमवलेले, शिवसैनिकांच्या जीवावर यांनी पैसे कमवलेले आहेत. त्यांचा पैसा वाचवण्यासाठी हे लोक जातात आणि समोरून येतात ते कसे नाकारायचे म्हणून जातात. आमचे संजय राऊत साहेब गेले नाहीत, अनिल परब साहेब गेले नाहीत. हे साले सगळे पैसे कमवायला आलेले आणि पैसे कमवायलाच तिकडे गेलेले आहेत, माणसांच्यासाठी गेलेले नाहीत. आणि साहेब आमचे आहेत तिथेच आहेत. आम्ही साहेबांच्या पाठीमागे कट्टर शिवसैनिक म्हणून उभे आहोत. नाही, पण लोकांमध्ये चर्चा आहे की शिवसैनिक ठाकरेंसोबत उभा राहतोय, पण ठाकरे ज्यांना आमदार खासदार करतात ते हळूहळू आमदार खासदार होतील आणि अशा पद्धतीने निघून जातील. काय वाटतं इथून पुढे पक्षाने काय काळजी घेतली पाहिजे? साहेबांनी ना सगळे विश्वास ठेवतात, साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवतात ना, म्हणून साठी लोक असे करतात. साहेब आमचे साधे आहेत, असे सगळ्यांना हे करणारे नाहीत, दुखवणारे नाहीत. पण साहेबांना दुखवणारे सगळे पैदा झालेत. पण यांचा पैसा कधीही टिकणार नाही. पैशासाठी जातात, जाऊ देत. आम्ही साहेबांच्यासाठी सगळे उभे आहोत आणि उभे राहणार, कायम उभे राहून. आदित्य साहेबांच्या बरोबर पण आणि उद्धव साहेबांच्या बरोबर पण आम्ही कायम उभे राहणार आहोत. एवढे दोनदा मोठे धक्के बसलेत, उद्धव ठाकरेंनी कोणता स्वभाव बदलावा असं तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी जो स्वभाव त्यांचा साधा आहे ना, सगळ्यांना समजावून घेतात ना, तो स्वभाव अगदी बदललाच पाहिजे साहेबांचा. कारण साहेबांच्या साधेपणाचा सगळे फायदा घेतात. बस एवढंच सांगायचंय. तर महिलांचं मत आहे की उद्धव ठाकरेंच्या साधेपणाचा हा सगळा फायदा घेतला जातोय. अनेक महिला शिवसैनिक आहेत, अनेक शिवसैनिक आहेत. ताई नमस्कार, कुठून आलात? आम्ही प्रभादेवीवरून आलो. काय प्रभादेवीमध्ये आधी बंड झालं, आता पुन्हा मुंबईतून 1 खासदार जातोय, महाराष्ट्रातून 6 खासदार जात आहेत. काय चाललंय पक्षात? हे घाणेरडं एकदम राजकारण चाललेलं आहे आणि हे खासदार नाही, हे पैशाच्या लोभासाठी जात आहेत. हे एवढंच मी म्हणेन त्यांना की त्यांनी ही गद्दारी केली आहे ना, त्यांना खूप भारी पडणार आहे. आता आम्ही शांत होतो, पहिले एवढे लोक गेले, आम्ही खूप शांत होतो, पण आता शांत राहणार नाही. आम्हाला आदेश आला, आम्ही त्याला जो समोरून दिसेल त्याला तोडवणार, जो जाणाऱ्याला. शिवसैनिक शांत कधीच नसतो, पण तुम्हाला आम्हाला आदेश नव्हता त्याच्यामुळे आम्ही गप्प होतो. पण आता आदेश आम्हाला आलेला आहे, तो कधीही कोणी भेटला जाताना त्याला तुडवशिवाय आम्ही राहणार नाही. महिला आघाडी एकदम समक्ष आहोत. तुम्ही आक्रमकपणे पक्ष नेतृत्वाला सुद्धा काहीतरी सांगावं की बाबा आता तुम्ही पण काळजी घ्या, तुम्ही आक्रमक. बरोबर आहे. आम्हाला निष्ठावंताला दिलं असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसती. हे निष्ठावंत नाही ना, हे असे गद्दार होते. आम्हाला माहिती नाही साहेबाला एवढा, म्हणजे साहेब आमचे खूप साधे बोळे आहेत, त्यांचा खूप हे लोक फायदा घ्यायला लागलेले आहेत. जिथे दिसतील तिथे धरून मारायला पाहिजे यांना. आता सगळ्या शिवसैनिकांनी रस्ता उतरलं पाहिजे. बस ज्यावेळी आम्ही निवडणुकांना रस्ते उतरतो ना, तसं आता उतरलं पाहिजे. या लोकांची भरपूर झाली आता सर्वांचीच. आजी काय वाटतं, पण हे काँग्रेस सोबत गेले ठाकरे म्हणून हे झालंय का? नाही हा? काँग्रेस मधून नाही, हे सगळे पहिल्यापासून ठरवलेलं आहे. पहिल्यापासून या लोकांनी ठरवलेले लोक आहेत. त्याने आधीपासूनच गणित रचलेलं होतं. त्यांना जायचं होतं 50% ना, 50 कोटी घ्यायचे होते ना. त्याने इथे कमी पडले खासदारकी असताना. आता 100 कोटी, 15 कोटी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. पण ओमराजे निंबाळकर तर तुमचे अगदी खास होते. कधीच वाटलं नाही ते जातील म्हणून, कधीच वाटलं नाही. पण त्यांनी खूप मोठा धक्का दिला. साहेबांनी त्याला मुलासारखंच सांभाळलं, पण त्यांनी आम्हाला धोका दिला. मेन म्हणजे साहेबांना त्यांनी खूप मोठा धक्का दिलेला आहे. पण तो कधी वरती येणार नाही. आता हे सगळे जे गेलेत ना, ते कधीच वरती येऊ शकत नाही. गेलेले सगळे फसलेले आहेत आणि हे पण फसणार. अरे मागच्या वेळी जेव्हा बंड झालं तेव्हा हेच ओमराजे असे होते की ते असं वाटत होते उद्धव ठाकरेंचे हनुमान आहेत, पण आता हनुमान सुद्धा गेले. त्यामुळे तर विश्वास ठेवलेला ना. आणि आजही आत्ताही वाटत नाही की आम्ही ते जातील म्हणून, पण तरी पण सांगू शकत नाही. ते गेले म्हणजे गेले, बस. ताई काय वाटतंय, आतमध्ये गर्दी आहे, बाहेर गर्दी आहे, लोक एकीकडे सोडून जातात पण गर्दी तितकीच दिसते. शिवसेनेत काय परिस्थिती आहे? आता तुम्हीच बघा मीडियावाल्यांनी. आम्ही बघतोच आहे, तुमचं मत सांगा. म्हणून माझं मत तर मी सांगेनच, पण मीडियावाल्यांनी पण आता थोडंसं काय माहितीये का, तुम्ही पण आहे ना एकच विषय धरून तुम्ही बोलत असता, त्यांच्या विषयात बोलत असता. थोडंसं ना आमच्याकडे पण बघून बोला. परिस्थिती अशी आहे ना की आता कडवट शिवसैनिक, हा जो आतमध्ये आहे बाहेर आहे, हा कडवट शिवसैनिक आहे आणि हा पेटून उठलेला आहे. आता काय जे गेलेत ना गद्दार, जाऊ दे ना. आम्ही नवीन माणसं, आम्ही मुलांना जन्माला घालणार आणि हे अलगद उचलून घेऊन जाणार पैशांच्या जोरावर. कशासाठी हे सगळं पाहिजे मला सांगा ना. तुम्हाला जर वाटत, शिंदेना जर वाटतंय ना की तुम्ही तुमच्या हिमतीवर तुम्ही आपला पक्ष निर्माण करायला पाहिजे होता ना, का आमचं तुम्ही हे घेतलं, नाव घेतलं,
चिन्ह घेतलं सगळं कशासाठी? तुमच्यात हिंमत जर होती ना एवढं सगळं करायची तर मग तुम्ही करायचं होतं ना ते. त्यांचं म्हणणं की आम्ही पण शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही आमचा पक्ष घेऊन शिवसैनिक आहात ना, पण तुम्ही गद्दार निघालात. तुम्ही शिवसैनिक कसले शिवसैनिक? मला असं वाटतं की जर माझ्यामध्ये हिंमत आहे ना तर मी वेगळा पक्ष काढून करायला पाहिजे की नको? आज एवढे सगळे इकडचे नगरसेवक उचलले, त्याच्यानंतर आमदार खासदार सगळे उचलले तुम्ही लोकांनी. का कशासाठी हे चाललंय? आम्ही आता आमच्यात एवढी ताकद आहे ना, आम्ही नवीन नवीन उभे करू, नवीन करू आम्ही. पक्ष नेतृत्वाचं काहीतरी चुकतंय का की हे सगळं घडतंय? काही बघा, उद्धव साहेबांबद्दल बोलण्याची माझी तेवढी कुवत नाही आहे आणि मी बोलणारही नाही. शांत संयमी व्यक्तिमत्व आहे ते आमचे उद्धव साहेब आहेत. जे काय करायचं ना ते करत असणार हे आम्हालाही माहिती आहे. पण इथं तुम्ही गद्दारी जर करणार असाल तर ते तरी काय करणार? किती वेळा करणार? आणि एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा तुम्ही गद्दारी करणार. आज आमच्या विभागात, प्रभारी विभागामध्ये पण तुम्ही गद्दारी बघितलेलीच आहे. पण त्याला झोपवायचं काम आम्ही केलेलं आहे सगळ्यांनी. ठेवलं, आम्ही ठरवलं नाही. एखादी गोष्ट आम्ही ठरवली ना तर आम्ही करतोच. काढायचं तर आम्ही काढतो, पूर्णपणे आता काढतो. या 6 जणांसोबत 6 जण समजा समोर आले, तुमच्या काय करणार? तुडवणार, चपलीने तुडवणार, अक्षरशः बांगड्या त्यांच्या हातात घालणार. तुमची लायकी तरी होती का आज साहेबांच्या पुढे उभं राहण्याचे? का आज त्यांच्या नावात ती गद्दारा चिन्ह लागलंय? आज ते किती पैसा कमवू दे, पैसा येतो जातो, पण तुमच्या नावावर जो गद्दार लागलाय ना, तुमच्या पूर्ण पिढीपर्यंत तो गद्दार चिन्ह लागणार आहे. अहो, आम्ही महिला आहोत, रणरागिणी आहोत. एखाद्याचं चांगलं तर चांगलंच करू, पण वाईट करायचं म्हटलं ना पूर्ण घराची त्याला संपवून टाकू. पण महिला शक्तीच्या पुढे कधी जाऊ नये. साहेब आमचे साधे आहेत, विचारवंत आहेत, सहनशीलते आहेत. ह्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नये. तुमच्यात हिंमत आहे ना, तुम्ही स्वतःचं चिन्ह निर्माण करा, तुम्ही स्वतःचा पक्ष निर्माण करा, स्वतःचे उमेदवार निर्माण करा. तुम्ही आमच्याकडे ते पक्ष फोडाफोडी करता, ही लायकी नाही तुमची करता. ही तुम्ही म्हणजे एखाद्याला कसं आम्ही बाळ जन्माला घालून तुम्ही गेला, पण तुमच्याकडे वांजवटपणा आहे का? म्हणजे तुम्ही झालं भाजप सारखे. भाजपकडे एक पण उमेदवार नव्हता, सगळ्यांच्या फोडाफोडी केले, ते शिंदेने तेच केले ना. तुमच्यात हिंमत आहे, कुवत आहे ना, तुम्ही स्वतः पक्ष करा. आमचे राजसाहेब बघा, स्वतःच्या सेनेतून निघाले आणि स्वतःचा पक्ष निर्माण करून स्वतःच्या पक्षाचे निर्माण ते अध्यक्ष आहेत. तुम्ही तसं करून बघा ना, तुमची लायकी किती जनता दाखवेल तुम्हाला. काय पदवी आहे तुमची आहे ती. असं वागू नका. निमका पत्ता कडवा आहे, एकनाथ शिंदे आहे. तर नाराजी व्यक्त करतायत. कुठून आलेत? नाही आम्ही आता इकडेच चालू बघायला. काय वाटतंय ताई? बोला काहीतरी. राग एवढा तुमचं काय मत आहे? युवा, हा काकी म्हणतात युवांचं मत काय आहे? जुने शिवसैनिक नाराजी व्यक्त आमच्या विभागामध्ये एकाच युवाचं चालायचं, जसा तो सायकल चालवायचा तशी दुसऱ्यांना चालवायला सांगायचा. पण आता ते पूर्णपणे बंद झालेलं. आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे वागू शकतो असं झालेलं आहे. तो सांगायचा इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, ह्याच्याशी बोलू नका. पण आता आम्ही मनमोकळेप्रमाणे सगळ्यांबरोबर फिरतो. आम्हाला जे पाहिजे पक्षामध्ये ते आम्ही करतो. एकाच्या मतावरती आम्ही चालत नाही, आम्ही आमच्या मतावरती चालतोय. ठाकरे कधी संपत नसतात. नेते तयार करण्यासाठी कंपनी आहे ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँड असं म्हणता तुम्ही, पण ठाकरे ब्रँड मध्ये लोक मोठे होतात आणि सोडून जातात. काय त्याच्यावर काय पर्याय? काय माहितीये, त्याने इकडचं तिकडचं खूप खाल्लेला. नाही सांगतो ना, मी सांगतो ना, त्याने इकडचं तिकडचं खूप ठोकून टाकेन मी. त्यांच्यामध्ये दम असेल ना, स्वतःचा पक्ष निर्माण करावा. ते निवडून आले तर मशाल चिन्हावर राजीनामा द्यावा आणि निवडून द्यावा ना. मी परभणीचा शिवसैनिक आहे, राहायला इथे कळंबोलीमध्ये. हा बंड्या गंधार निघाला आमच्यातला. बघा शिवसैनिक, हा शिवसैनिक आहे. मी परभणीहून इथं आलोय. मी तो ते तर लय मोठ्या मोठ्या बाता मारत होते. तो नाही का गद्दार आहे, बंड्या तो नाही. आता त्यांना का सुरक्षा मागवली बंड्यांनी. आतापर्यंत परभणीचा इतिहास आहे, जे जे सोडून गेले त्याच्या कपाळाला कधी गुलाल लागला नाहीये. ह्यांच्या दम असेल ना, स्वतःच्या बापाच्या नावानं पक्ष निर्माण करावा आणि निवडून येऊन दाखवावं, ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवावं. हा रोष आहे. आज आमचे दिवस नाहीत, उद्या उद्धव साहेबांचे येतील. ह्या भाजपानी, ह्या खाजपानी आणि बंड्यांनी आणि गद्दार मिंदेनी ईडी सीबीआय केंद्रीय तपासण्या बाजूला करावी आणि मैदान द्यावं ना. स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करावे, स्वतःचं नेतृत्व करावे. आमचे नगरसेवक, खासदार, आमदार ईडी सीबीआयच्या जीवावर तुम्ही फोडायचे. स्वतःची ताकद द्यावं ना. ते बी तुम्ही अंधारामध्ये दिवसा ढवळ्या फोडा ना. तुम्ही सहा खासदार फुटले, कुठे त्यांचा आता पता नाही. राजीनामा द्या. तुम्ही एका बापाची औलाद असेल तर राजीनामा द्या आणि निवड पब्लिक बंद ना. ओमराजे म्हणतोय मी विकासासाठी गेलो, तू राजीनामा दे. लोक तुला मतदान करतील विकासासाठी. हा, ही सगळी स्वतःचे घर भरण्यासाठी यांनी हे कारस्थान केलेलं आहे. यांच्या दम नाहीये, फक्त हिला ऐतं पाहिजे. पण परभणीमध्ये संजय जाधवांसारखा माणूस जातोय. शिवसेने तिथले जे केडर आहे ते त्यांच्यासोबत जाईल. शिवसैनिक जाग्यावर आहे. आतापर्यंत परभणीचा इतिहास आहे, सगळे गद्दार निघून गेलेले आहेत, पण शिवसैनिक जाग्यावर आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांसोबतच राहणार आहेत. परभणीचा खासदार
परभणीचा आमदार ह्या मशाल चिन्हावर येणाऱ्या काळात निवडून येणार आहे. ह्यांनी फक्त केंद्रीय तपास यंत्रणा बाजूला करावी. मग आम्ही पण आमची दाखवून धमक काय ते. तुम्ही आंध्रामध्ये पळून जाता. आज हे 6 खासदार कुठे गेले कोणाला माहित नाहीये. राजस्थानला गेले ते. हा? तुम्हाला पण माहित नाही त्यांच्या माहिती आहे का त्यांना? राजस्थानला मी बंड्याला ये म्हणून समोर बंड्या माझा फोन कट करतोय त्याच्या नाही बंड्याच्या. जय हिंद जय महाराष्ट्र. हा शिवसैनिक बघा छोटा. ती छोटा शिवसैनिक तो बघेलच, पण तुमचा जुने अनुभव काय सांगतायत? ठाकरे कुठे चुकतायत का? नक्की काय घडतंय? अजिबात नाही चुकत. ठाकरे साहेबांनी सर्वांना, प्रत्येकाला लहानाचे मोठे गेले, सर्वांना गरीबाला. आणि आता उद्धव साहेबांनी आहे ना, गरीबांना, सामान्य शिवसैनिक, सामान्य कार्यकर्त्याला खासदार बनवा, आमदार बनवा, नगरसेवक बनवा. या गद्दार, या पैसेवाल्यांना बनवू नये उद्धव साहेबांनी. आता एवढे लोक सोडून जातात, पक्ष धोक्यात येईल भविष्यात? अजिबात नाही. अजून वाढणार पक्ष आमचा. पक्ष वाढणार. उद्धव साहेबांच्या आम्ही पाठीशी उभे आहोत. अजून पक्ष आमचा वाढणार, ह्याच्यापेक्षा मोठं होणार. सर लक्षात ठेवा. गद्दार म्हणतो ना बाळासाहेब विचार हा नाही का दिल्लीला जातो मुजरा करायला शहाची लाल चाटायला, तिथून निर्णय होतो. तुम्ही ठाकरे काँग्रेस सोबत गेले म्हणून हे सगळं नुकसान होतं? नाही, हा चुकीचा समज आहे. हा चुकीचा समज आहे. शिवसैनिक जागेवर आहे. शिवसैनिक हा जागेवर आहे. हा त्यांचा समज आहे. तपास यंत्रणा बाजूला करावी. बघा काय ते अंधारामध्ये लढतात ते. आमच्या जिल्ह्यात काय बंड्या कधी निवडून येणार? त्याच्या गुला लागला बंड्याला. बंड्या माझा फोन कट करतोय. उद्धव साहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला, त्या दगडाची लायकी नसताना बॅनर सुद्धा आहेत इथे, आणि त्यांचं मत आहे त्या दगडाच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही मतदान करत नाही, म्हणून आमचं मत आम्हाला परत द्या. मत परत द्या म्हणजे नेमकं काय? मत परत द्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ब्रँड तिकडे ना नवीन नेते तयार केले जातात, आणि जे नवीन तयार होतात ना, जे गू खातात, जे काही चुकीचे धंदे करतात, त्यांच्या स्वतःची म्हणजे इमेज ती खराब केलेली असते. त्यांना ईडी CBI लावले की त्याच्यामुळे ते पळून जातात. आम्ही आमच्याकडे नवीन उभारता तयार करतो. आमची ते नवीन पालवी फुटते, आणि ती पालवी फुटल्यानंतर आम्ही आमचा शिवसैनिक जागेवरतीच राहतो. आणि जे कट्टर शिवसैनिक आहेत ना, निष्ठावंत, ते आज इकडे दिसतात. ते सगळे कट्टर शिवसैनिक आहेत. आणि जे बाकीची शिवसेना आहे ना, ही उरली सुरलेली बांडगुळ आहेत. बांडगुळ. तुम्ही बोला. हे सीबीआयच्या जीवावरती लपून बसले तर. पण यात पक्षाचं काही चुकतंय असं वाटतं का कुठे? काही चुकत नाही. काही चुकत नाही. ते लोक चूक म्हणत नाही मी, पण काहीतरी सुधारणा, काहीतरी ठाकरेंनी स्वभाव बदलावा, जेणेकरून वचक राहील. बाळासाहेब ठाकरेंना सोडून जाणारे परत येत होते, घाबरून जात होते. काय द्यावं लागेल त्यांना? काय द्यावं? काय पाहिजे? सेमी राजकारण आहे आजकालचे. सेमी राजकारण काय पाहिजे? वचक निंबाळकर साहेबांना त्यांचा वय नसताना खासदार केलं. खासदार केलं. 3 लाख मतांनी लिडिंगली जिंकून आलो. कोणाच्या जीवावरती? शिवसैनिकांच्या जीवावरती. म्हणून आम्ही आज सांगतो, आमचं मत आम्हाला परत दे, आणि मैदानात परत उतरून दाखव. अरे तुमच्या दम होता ना, तर तुम्ही नाही, तुमच्यात दम होता ना, तर तुम्ही रिझाईन देऊन परत निवडणूक लढवा ना, आणि निवडून दाखवा. हिंमत असेल. आमचं मत आम्हाला परत द्या, आणि मैदानात परत देऊन दाखव. तुमचं मत आहे की यांनी राजीनामे द्यावेत, पुन्हा निवडणूक लढवावी? माहिती असेल तर, हिंमत असेल तर. दाखवा त्यांनी. आज त्यांच्यात हिंमत नाही म्हणून कुठल्या बिळात लपले ते आम्हाला पण माहिती नाही. घरच्यांना, त्यांच्या घरच्यांना माहिती नाही. जसे आमचे राऊत म्हणतात ना, तुडवा. 30 वेळ आता त्यांची आलेली आहे. त्यांना तुडवल्याशिवाय राहणार ना आम्ही, हेही तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, त्याच्या वडिलांची ड्रायव्हरची जेव्हा हत्या झाली, हत्या केली, तेव्हा एवढी त्या ओमराजे निंबाळकरची एवढी परिस्थिती होती, त्याला कोण उभा करत नव्हता. बाळासाहेबांनी त्याला उचलला आणि त्याला आमदार केला. 2 वेळा खासदार केला. एवढं त्याची लायकी नसताना, परिस्थिती नसताना आर्थिक मदत केली उद्धव साहेबांनी, आणि ह्याच नीच माणसाने गद्दारी केली त्यांच्याबरोबर. उद्धव साहेब शांत स्वभावाचे माणूस आहेत, पण ते भेकड नाही आहेत. लक्षात ठेवा. ते विचारवंत, अभ्यासू माणूस आहेत. ते बरोबर कळते, समजतं त्यांना कोणाला न्याय द्यायचा, कोणाला न्याय नाही, कोणावर अन्याय होतोय, कोणावर न्याय होतोय, त्यांना सगळं माहिती असतं. त्यांना पुरे ते, आणि ते बरोबर अभ्यास. उद्धव ठाकरे माणसं ओळखायला चुकतात असं वाटतं? नाही. उद्धव साहेबांना ओळखायला हे गद्दार चुकले. उद्धव साहेब चुकले नाही. उद्धव साहेबांना ओळखायला हे गद्दार चुकले, कारण ह्यांनी गद्दारी कशासाठी केलेली आहे? स्वाभिमान काही नाही. यांनी फक्त पैशासाठी गद्दारी केलेली आहे. यांनी स्वतःला बाजारामध्ये उभं राहून विकलेला आहे. लिलाव झालेला आहे यांचा कोट रुपयांना. आता किती कोट ते त्यांच्या तोंडून सांगतील. शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका काय राहील आता पुढचे 3 वर्ष? जे आदेश देतील तीच आमची भूमिका असेल.
हे कुठेही दिसून देत. जे रोडवर समोर आले की यांना आम्ही बदडवणार. साहेब, आम्हाला गर्व हिंदुत्वाचा हा ग्रुप आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य आहे. समाजसेवा 80% समाजसेवा, 20% राजकारण आम्ही करतो ग्रुपच्या माध्यमातून. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम इथे आम्ही मदत करत असतो पूर्ण महाराष्ट्रातून. या 12 जुलैला आम्ही धाराशिवमध्ये निंबाळकरांच्या वार्डामध्ये आम्ही जाणार आहोत मदत करायला. इथं निंबाळकर साहेबांचा फोटो होता, तो फोटो आम्ही काढून टाकला आणि कैलासदादा पाटीलचा आमदारांचा फोटो टाकलाय. इथं फोटो टाकलेला होता आम्ही पत्रिकेमध्ये, ही निमंत्रण पत्रिका आहे आमची कार्यक्रमाची. निंबाळकर साहेबांचा फोटो टाकला होता, तो काढून टाकला. फक्त प्रमुख पाहुणे म्हणून आता कैलास. चर्चा आहे की आमदार पण भविष्यात जाणार आहेत. हा फोटो गायब होईल, काय वाटतं? ठीक आहे, बघा कोणाचाच भरोसा राहिलेला नाही सध्याच्या राजकारणामध्ये. कुणीही गेलं तरी त्यांच्या म्हणजे आज जरी 6 जण गेलेत ना, 12 उभे करण्याची ताकद उद्धव साहेबांमध्ये आहे. तुमच्यासाठी हे 3 फोटो महत्वाचे आहेत. हा 3 फोटो महत्वाचे आहेत. बाकी कोणी असो नसो, ह्या बॅनरवरती आम्ही काय लिहिलंय? उद्धव साहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या दगडाची लायकी नसताना शिवसेना या 4 अक्षरावर प्रेम करणारे आम्ही त्याला निवडून देतो. तो दगड स्वतःची दमडी आणि चमडी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जात असेल तो आमच्यासाठी गद्दारच. तो कोणी असो. मग तर तुम्ही बॅनर बघितलं, राग बघितला आणि जे काही व्यक्त होत आहेत शिवसैनिक ते देखील पाहिलं. आणि हार्डकोर शिवसैनिक जसा असतो तीच भाषा शिवसैनिकांची पाहायला मिळाली. ताई, कुठून आला? आम्ही ताडदेववरून आलो आहोत, मलबारीलचे पदाधिकारी आहोत. काय वाटतंय? गर्दी जमली आहे पण लोक सोडून जात आहेत. कसं आहे माहितीये, नेते गेले आहेत पण जे कार्यकर्ते आहेत ना, जे शिवसैनिक आहेत निष्ठावंत आडामासाचे, हे सर्व शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्हाला नेते गेले फरक नाही पडत. उद्धव साहेब असे किती नेते तयार करतील? हे तयार केलेलेच नेते ज्यांचं काही अस्तित्व नव्हतं, पण आता आहे ना त्यांना कळेल. जे गेलेत ना दुसरीकडे, त्यांनी स्वतः पक्षाच्या नावावरती इलेक्शन निवडणूक लढवून खासदार झालेले. तुम्ही आता दुसऱ्या पक्षात गेलेत ना, त्यांच्या नावावरती लढून बघा, एक मत पण भेटणार नाही. गद्दार आहे ते, गद्दार सगळे. त्यांना ना सगळ्या आमच्या जनतेचा तळतळाट लागणार आहे. म्हणजे गेलेत ना ते तिकडे, अजिबात सुखी राहणार नाही. जेवढं ते साहेबांना सतवतायत ना, याचं त्यांना ना खूप भोगावं लागणार. खरोखर म्हणजे इतकी चीड येते आणि संताप होतोय ना, काय त्यांचं पोटच भरत नाही. पक्ष फोडतायत, आमचे नगरसेवक नेतायत, खासदार नेतायत. एवढं करूनही त्यांना म्हणजे काय भीती आहे? पक्ष संपत नाही तरी उद्धव साहेब आहेत म्हणजे उभारीने ते हे राहिलेले आहेत. किती एवढी संकष्ट म्हणजे संघर्ष करतायत, संकट आली, सगळ्या संकटांना तोंड देऊन एक सच्चा शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून ते त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्या संघर्षांना तोंड देऊन उभारीने पुन्हा ते बघा घडवतील. एक नवीन कार्यकर्ता तयार होईल, निष्ठावंत कार्यकर्ता तयार होईल. आज जे साहेबांचं तुम्ही खच्चीकरण करताय, त्या माणसाने साहेब गेल्यापासून जी संघटना आजपर्यंत राखून ठेवली आणि तुम्ही पैशाच्या जोरावरती करण्याचे हे करताय, तर तुम्हाला ना आम जनतेचे, सगळ्या आमच्या शिवसैनिकांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही हे फार चुकीचं केलंय. जे अगदी आम्ही समजत होतो कालपर्यंत, नाही निंबाळकर निष्ठावंत, संजय दिना पाटील निष्ठावंत, पण यांची लायकीच नाहीये निष्ठावंतांची. आणि हे निष्ठावंत असूच शकले नाही, हे नव्हतेच निष्ठावंत. म्हणून आज पैशाच्या जोरावरती जे 25 कोटी मिळाले ना, तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही. पण जी इज्जत तुम्ही गमावली आहे ना, ती तुम्ही नाही कमवू शकत. तुम्ही भावनिक झालायत, पण उद्धव ठाकरे माणसं ओळखण्यात चुकतायत. काय वाटतंय की काय हे सगळं परिस्थिती कशामुळे? साहेबांनी खरं म्हणजे ना यांना ओळखणंच साहेबांचं चुकलं आहे. म्हणून आज एवढं त्यांनी आजारपणामध्ये पण घरी बसून महाराष्ट्राची जी जनता सांभाळली कोरोना पिरियडमध्ये. आज आपल्या सगळ्यांचे जे जीव वाचलेले आहेत ना, ते साहेब सीएम होते म्हणून वाचलेले आहेत. पण आज त्यांच्याबरोबर जी तुम्ही गद्दारी केली आहे ना, देव इथेच आहे आणि देव बघतोय. त्यामुळे ह्यांना ना यांच्या या निर्लज्जपणाची अक्षरशः ना सगळ्यांना, आमच्या शिवसैनिकांचा, जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. ताई, तुम्ही मगापासून उभ्या होता, काय वाटतंय? लोक सोडून जात आहेत पण गर्दी जमतीये, पक्षात परिस्थिती काय?
परिस्थिती काय असणार आहे? जे आई वडील जसं आपल्याला लहानपण सांभाळतात तसं पक्षप्रमुख आपले उद्धव बाळासाहेब सांभाळले तसं त्यांना सांभाळलंय. लहानाचं मोठं जसं करतं तसं त्यांना केलंय आणि शेवटी ते सोडून झालेत. जरा वाईटच वाटतंय, पण असं नाही करायला पाहिजे. तुमची मग तुमचं शिवसैनिक म्हणून प्रतिक्रिया काय आता यावर? पुढे काय करायचं? पुढे काय करायचं म्हणजे आता जे आहे ते निष्ठावंत आहेत ते पुढे हे करतील, सपोर्ट करतील किंवा काय. तर पाहतोय आपण की आक्रमक म्हणजे शिवसैनिकांचं एकच मत आहे की राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक लढवा, जे गेलेत ते गद्दार आहेत असा शब्द ते पुन्हा पुन्हा वापरतायत. आणि आपण पाहत होतो की एकनाथ शिंदे गेल्यानंतर हा शब्द वारंवार वापरला जात होता. पुन्हा एकदा शिवसैनिकांकडून ठाकरेंचा हा शब्द वारंवार वापरला जातोय आणि जे काही 6 जण गेलेत तेच टार्गेटवर प्रत्येकाच्या दिसत आहेत. एकूणच हाच रोष या षण्मुखानंद हॉलच्या बाहेर दिसून येतोय. धन्यवाद.